काँग्रेसचे खासदार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे बंधू डी के सुरेश यांनी एक अजब मागणी केली आहे. दक्षिणेतील राज्यावर केंद्र सरकार अन्याय करत असून आमचे वेगळे राष्ट्र जाहीर करावे असे ते म्हणाले आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे भाऊ आणि काँग्रेसचे खासदार डी के सुरेश यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करावा अशी मागणी केली आहे. बंगळुरू ग्रामीणचे खासदार असलेले डी के सुरेश यांनी म्हटले की केंद्र सरकार आमच्या वाट्याचा निधी उत्तरेतील राज्यांना देत आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारने दक्षिणेतील राज्यावर असाच अन्याय सुरू ठेवला तर आम्ही वेगळ्या राष्ट्राची मागणी करू असेही ते म्हणाले आहेत. या विधानानंतर आता भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेस खासदाराने देशाची तुकडे करण्याची भाषा वापरली असल्याचा आरोप भाजप करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना डी के सुरेश म्हणाले, आमच्या राज्यातून घेतलेला पैसा परत आमच्यासाठी खर्च केला असता तरी चालले असते. दक्षिणेतील राज्यातून जीएसटी, जकात आणि प्रत्यक्ष करातून जो पैसा गोळा होतो तो आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, पण दक्षिण भारताबरोबर चुकीचा व्यवहार केला जात आहे असे त्यांचे म्हणणे आहे. आमच्याकडून कर रूपात गोळा होणारा पैसा उत्तर भारतातील राज्यामध्ये वळवत आहेत असे त्यांचे म्हणणे होते. सर्व बाजूंनी दक्षिण भारतावर अन्याय केला जात आहे असा जुजाभाव करणे योग्य नाही. जर असा जुजाभाव होत असेल तर दक्षिण भारतातील लोकांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी पुढे केली पाहिजे असे त्यांचे मत आहे. आम्हाला आमच्या वाट्याचा निधी मिळालाच पाहिजे. हिंदी पट्ट्यातून नेहमी दक्षिणेतील राज्यांना हीन वागणूक दिली जाते. निधीचे असमान वाटप करणे हा पूर्वीपासून अन्याय चालत आहे अशीही त्यांनी टीका केली आहे. अंतरिम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना डी के सुरेश म्हणाले की हा निवडणुकींचा अर्थसंकल्प असून बाकी काही नाही. अंतरिम अर्थसंकल्पाच्या नावावर अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार डी के सुरेश यांच्या विधानानंतर कर्नाटकमध्ये भाजपने आंदोलन केले आहे.